मेरे माझा मितवा मालिकेमध्ये सर्वेश नावाने हा राकेश रियाची फसवणूक करत असतो हे रियाला समजलेलं आहे आणि आता रिया स्वतःहून अंजलीकडे येणार आहे आणि तिला सगळं काही राकेशचं खरं सत्य सांगणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण आत्ता मालिकेमध्ये पाहतच आहोत की अंजली समोर राकेशचा खरा चेहरा आणण्याचा प्रयत्न अर्णव आणि ईश्वरी करतच आहेत, पण त्यांचं कोणतंच प्लॅनिंग यशस्वी होतच नसतं। आता हे दोघेही अगदी काहीही करायला गेले तरी अंजलीला चुकीचंच वाटत असतं आणि हा राकेश मात्र मोफाट सुटलेला असतो, चुकीच्या गोष्टी करत असतो। अर्णवच्या हाती राकेशने ज्या गुंडाकडून पैसे उसने घेतलेले असतात तो गुंड लागलेलाच आहे। आता अर्णव त्याच्याच मदतीने राकेश पर्यंत पोहोचलेला असतो, पण इकडे राकेश आता त्या गुंडाच्या हातून सुद्धा निसटलेला आहे। आता रिया या राकेशला आपण लवकरच लग्न करूया असं करून मागे लागलेली असते, पण आता हा राकेश सर्वेश नावाने या रियाला फसवत असतो। आता हा राकेश या रियाला खोटं प्रॉमिस देतच म्हणत असतो, आपण लवकरच लग्न करूया, मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचंच आहे। आता इथे ही रिया सुद्धा भरपूर खुश झालेली असते। तेवढ्यातच आता या राकेशला माहीत पडतं की दादा आपल्या पाठीमागून पैसे मागण्यासाठी आला आहे आणि आपल्याला शोधत आहे, जर मी याच्या हाती लागलो तर भरपूर मार खाणार हे राकेशला माहीतच असतं, म्हणून तो आता रियाला फसवून रियाचे थोडेफार दागिने चोरून तेथून निसटतो, रियाला एकटीला सोडतो आणि न सांगताच तिला एक मेसेज करतो आणि तेथून पळून जातो। आता पळून जात असतो तेवढ्यातच त्या दादांच्या हाती राकेश लागतो। आता दादांना सापडल्याबरोबर अर्णवच्या सांगण्यावरून धुलाई या राकेशची ते गुंड करतात। आता इकडे अर्णव आणि ईश्वरी मात्र या राकेशचा खरा चेहरा घरच्यांसमोर कसा आणायचा हे प्लॅनिंग करत असतात। तर प्रेक्षकांनो, इकडे ही रिया तर खूपच चिडलेली असते या राकेशवर आणि इकडे आता अर्णव आणि ईश्वरी राकेशला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात। आता राकेशला त्या गुंडांचे पैसे द्यायचे असतात म्हणून तो रियाचे दागिने विकतो, आणखीन पैसे हवे असतात म्हणून तो अंजलीकडे परत घरी येतो। आता इकडे अंजली मात्र राकेशला पाहून खूपच खुश होते। इकडे अर्णव आणि ईश्वरी मात्र खूपच राकेशवर चिडत असतात। आता या दोघांनी प्लॅनिंग करूनच राकेशचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणणार आहेत। आता अर्णव आणि ईश्वरी या राकेशला चोरी करताना घरच्यांना दाखवणार आहेत, म्हणूनच आता राकेश घरी आल्यानंतर त्याला पैशाची लालसा दाखवून कपाटामध्ये त्याच्या समोरच अर्णव पैसे ठेवणार आहे आणि हा राकेश आता पैसे नक्की चोरणार असं अर्णवला वाटत असतं। आता राकेशच्या सुद्धा हेच मनात असतं की या चिंटुकल्याचे पैसे नक्की आपण चोरायचे आणि त्या दादाचे देऊन टाकायचे। आता प्रेक्षकांनो, अर्णवने इथे असं प्लॅनिंग केलेलं असतं की राकेश पैसे चोरणार आणि घरच्यांना त्याचा खरा चेहरा कळणार, पण इथे काही उलटच होतं। हा राकेश या अर्णवचा सगळा प्लॅन समजतो आणि तो पैसे चोरतच नाही, तर तो तिकडे वेगळंच काहीतरी नाटक रचत असतो। इकडे आता राकेश पुन्हा त्या अंजलीला अर्णव आणि ईश्वरी विषयी काहीही सांगून तिला भडकवत असतो। आता या अंजलीला राकेशच्या बोलण्या व्यतिरिक्त काहीच बरोबर वाटत नसतं। तेवढ्यातच आता रियाची जबरदस्त एंट्री होणार आहे। आता रिया या राकेशला शोधत शोधत अंजलीच्या म्हणजे अर्णव ईश्वरीच्या समोर येणार आहेत। आता घरच्यांच्या समोर ज्यावेळेला रिया येते त्यावेळेला या राकेशच्या गळ्यातच जाऊन पडते आणि सर्वेश मला अचानक असा सोडून का बरं आलास असंच म्हणायला लागते। त्यावेळेला आता सगळेच तोंडालाच हात लावतात आणि या राकेशकडे पाहायलाच लागतात। त्यावेळेला आता अंजली पटकन पुढे जाते आणि म्हणते, अगं ए मुली, का त्यांच्या गळ्यात पडत आहेस बरं, माझे पती आहेत ते। त्यावेळेला रिया अंजलीला म्हणणार आहे, तुझे पती? अगं तू तर बहीण आहेस ना, मी यांची बायको होणार आहे, माझ्याबरोबर हे लग्न करणार आहेत। आता प्रेक्षकांनो, रिया अशी म्हटल्यानंतर अंजलीला चांगली समज येणार आहे। आता ज्यावेळेला रियाला इथे कळणार आहे की हा राकेश म्हणजे सर्वेश हिला पण आणि मला पण फसवत आहे, ही त्याची बहीण नसून बायको आहे आणि तो आपली फसवणूक करत आहे, त्यावेळेला रियाची रिॲक्शन जबरदस्तच असणार आहे। आता ही रिया पैशासाठी हा सर्वेश म्हणजेच राकेश काहीही करू शकतो हे अंजलीला समजावून सांगणार आहे। तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये या रियाची एंट्री अशीच काहीतरी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे।